हा नमस्कार मित्रांनो, नवीन दिवस नवीन ब्लॉग. तर आपण चाललोय कुठे? तर आपण चाललोय घरी. तर त्यात एवढं काय स्पेशल आहे कारण की 2 दिवस अगोदर जो शेवटचा फेज होता समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने तो ओपन झाला आणि आपण तोच आज एक्सपिरियन्स घेणार आहे. सही ना, म्हणजे 5 तारखेला तो सुरू झाला, आज 7 तारीख आहे आणि आज आपण त्यावरनं ट्रॅव्हल करणार आहोत. तर लेट्स सी कसा असतो तो एक्सपिरियन्स. कारण की मला आठवते आपण फर्स्ट एक्सपिरियन्स तेव्हा लीला आणि युगेश होता, सेकंडमध्ये प्रणिता आणि लीला होता आणि यावेळेस प्रणिता आणि मी आहे. मजा येणार आहे. आता आपल्याला ठाण्याला जायचं आहे. तर इकडून जर नॉर्मल रूट पकडला ठाण्याला तर अप्रॉक्स 3.5 तास लागतो. बघू आता किती वेळ लागतो आपल्याला ठाण्याला जायला. कामाला लागूया. प्रणिता, समृद्धी महामार्गाचा लास्ट फेज आपण आज ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजे आपण लास्ट टाइम इगतपुरीवरनं टर्न घेतलेलं ना, आता टर्न नाही, आता डायरेक्ट आपण आमने म्हणजे भिवंडी पर्यंत जाणार. येस, आपण नाशिक मुंबई हायवेला एंटर केलंय. तर आता गुगलवर तर रस्ता दाखवत नाहीये, तर आय थिंक घोटीचा टोल नंतर आपल्याला तो फाटा येणार आहे ज्यात आपण समृद्धी महामार्गाला कनेक्ट करू शकतो. ते पण चेक करायला लागेल कारण की गुगल मॅप्स देत नाहीये, द्यायला पाहिजे होता. लेट्स सी, टर्न मिस नाही झाला पाहिजे. माहिती नाही. आता नाशिकवरनं आपल्याला पहिले घोटीचा टोल लागेल. घोटीच्या टोलच्या थोडं पुढे मग आपल्याला परत एक फाटा येईल जो आपल्याला इगतपुरीच्या सेक्शनला कनेक्ट करेल. इगतपुरीच्या इंटरचेंजला काय बोलतात, काय म्हणतात मी विसरलो. एनिवे, तर आपण इगतपुरीच्या सेक्शनला कनेक्ट होत इकडून आणि मग तिथून आपला समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरू होईल. पण ह्याच्या अगोदरच दिला पाहिजे होता ना, हा टोल तरी कशाला घेतात? तिकडून तर टोल घेणारच होते ना तुम्ही. चलो फास्टॅग भैया, फास्टॅग ले लो. ओपन हो झालं, चला. हा, तर आपल्याला आता समोरच दिसतंय ते बघा. मला वाटत नाही कॅमेरात दिसत असेल, पण इथेच आहे. मजा येते ना अशा अजून एक्सप्रेस व्हायला पाहिजे. आपला दिल्ली मुंबईत आपल्या विरारवरनच चाललंय, तो तर झाला तर सगळीकडे जाणं एवढं सोपं होईल ना आपल्याला. ठाणे बोलो, पनवेल बोलो, नाशिक, दिल्ली, नागपूर, किधर भी आप पकडो अपने बाजू से. गोल्डन टेम्पल डायरेक्ट गोल्डन टेम्पल. आता हा जो जुना रूट देतोय ठीक आहे आपल्याला, आणि अरायवल देते 3-6 2 तास 17 मिनिटं. आता गुगलवाला हा रस्ता तर देत नाहीये. लेट्स सी, आता याच्यावरनं तर आपल्याला एक्झॅक्ट समजेल की आपल्याला किती म्हणजे टाइम कमी झालाय समृद्धी महामार्गाला. इकडून तर आपण आलेलो, पण इथून आपण गेलेलो लेफ्टला, ते म्हणजे नागपूरला. पण आता पैसे नाही द्यायचे, हे जस्ट एक एंट्री पॉइंट. हा, आणि लेट्स गो. ह्याच्यात सगळ्यात भारी म्हणजे प्रणिता जो टनल येणार आहे, आय थिंक 7 to 8 किलोमीटरचा तो सगळ्यात मोठा टनल आहे सध्यासाठी तरी. तो मजा येणार आहे. तर या लोकांनी काय केलंय, हे ऍक्च्युअल टनल नाहीये, हे शेड आहे. पावसासाठी वाचवण्यासाठी हे सगळं केलं. अरे वाटतं ना. सही वाटते, सही. तुमच्या भोगत्याला अरे हा कसारा घाटचा भोगता आता डायरेक्ट. आता आपण आता घाट नाही ना, डायरेक्ट आपण त्या साईडला निघू. हा, डोंगर पोखरला, तेच तर बोलतोय. 7 का 8 किलोमीटरचा डोंगर. एक्झॅक्ट मला माहित नाही मित्रांनो, मी पण तुम्हाला दाखवतो, सांगतो म्हणजे नंतर. सही वाटतं ना. हा, घाटत नाही म्हणजे डोंगराच्या नंतर मग त्यांनी एक मोठा ब्रिज बांधलाय जबरदस्त वाला. हा, समजेल ना तुला, दाखवतो. आता दिसायला लागली होती. 4 ते 5 मिनिटं
वाजेला स्टार्ट होऊ? बरोबर आहे, 5 मिनिटं लागतात, 5 ते 6 मिनिटं लागतात पूर्ण कव्हर करायला. मस्त गेले सर. वाटते ना असं पूर्ण नागपूर ते इगतपुरी येईपर्यंत असं सेक्शन लागत नाही, थोडं थोडं मध्ये मध्ये लागते. मला वाटतं अमरावतीच्या इकडे जंगल आहे ना. अरे हो, परत आला एक. आजूबाजूला बघ ना, जंगल येतच आहे. वाशाला भोगता. लाइटिंग भारी गेले. पेंटिंग पे भारी गेले सगळे. हा ते छोटे असतील तेव्हा समोर उजेड दिसतोय. मेन तोच होता पहिला वालाच. गुगल साप येडवलाय काय ना काय दाखवतोय काय, पण तू कंटिन्यूस हेच प्रयत्न करते की तुम्ही या ब्ल्यू रोड वर या, जो आहे तो जुना आहे. गूगल चालू हो गया भाई, अपडेट कर लो अपना मॅप्स. अजून एक बोगदा आलाय आपला, चौथा बोगदा आहे. एकच मोठा होता, बाकी सगळे 2 तर छोटे होते. पण बोगद्यावर त्याने पेंटिंग्स मस्त मस्त केले ना बरं. सरलांबे बोगदा, हा एक गाव आहे सरलांबे. हा ब्रिज आहे, तिथून सुरू होतो. एवढा मोठा ब्रिज बांधला त्याला कनेक्ट करायला डायरेक्ट. आणि मला वाटतं आपण त्यावर तिकडून कुठून तरी बघितले त्या रोडवर. ते आता हे शहापूर आला दिला एक्झिट. आता बोर्ड आम्हाला दिसला मुरबाड शहापूरचा एक्झिट, तो आहे एक्झिट आहे. हा आपला 5वा बोगदा. आपण मला वाटतं हा शेवटचा असेल. अजून मला वाटतं 20 किलोमीटर असेल आम्हाला. ते आम्ही उतरलो तर क्लायमेटच चेंज झालाय सगळा. हा हो, कसं वाटतंय सही. मस्त पाऊस येईल मला वाटतं ठाण्याला. अरे भाई बस कर दे रीराउटिंग करना. इकडे समृद्धी महामार्ग ऑफिशियली मुंबईपर्यंत एंड होतो. हा एंड पॉइंट आहे. इकडून सरळ गेला तर ते मुंबई दिल्लीला कनेक्ट होऊ. JNPT ला एका साईडला जाईल, एक साईड आपला विरार, वडोदरा, अहमदाबाद. हा हे ओपन होईल तेव्हा बघूया.
त्या आपल्याला आमनेला आपल्या जुन्या मुंबई नाशिक हायवेला कनेक्ट करायला लागेल. टोल नंतर वॉशरूमच्या सुविधा वगैरे आहेत, बट इगतपुरी ते हे आमने इंटरसेक्शन पर्यंत म्हणजे लास्ट पॉइंट पर्यंत अजून कुठेही पेट्रोल पंप वगैरे झाले नाही. तर इगतपुरीच्या अगोदरच भरून या जर कमी होत असेल तर. बाकी हे आपलं नवी मुंबई तिकडे दिसते त्या साईडला जर असं ब्लॉक दिसतं. आणि आता आपण चाललोय ठाणे. JNPTच बोलतात, JNPA का केलंय काय माहिती. हा बघा आता खालचा आपण या ब्रिजवर ना आय थिंक तो मुंबई दिल्लीला तो थोडाच इकडच्यासाठीच त्यांनी कंप्लेंट केलं, थोडा अजून कंप्लेंट काय. थँक्यू फॉर ट्रॅव्हलिंग ऑन हिंदू हृदय महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. हा पॉइंटला कम्प्लीट होतो. या पॉइंटला तो सुरू होतो तो म्हणजे मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे. आणि जर आपल्याला आता पुढे जाऊन जेव्हा फ्युचरमध्ये जेव्हा रोड सुरू होईल तर आपल्याला इकडूनच कंटिन्यू पुढे आपला विरार एक्झिट घ्यायचा आहे ना. तर आपला किती टाइम वाचला या रोडमुळे जो समृद्धी एक्सप्रेस वे घेतला आपण. बाकी आता जो इगतपुरी ते आमने याचा आपला टोलचे पैसे लागले 160 रुपीज. किलोमीटर्स किती आहे ते मी पण बघून सांगेन, मला पण एक्झॅक्टली माहित नाही. हा फ्युचरमध्ये हा खालतून जो रोड जाईल तो विरारला दिल्लीला. आता हा आपण कनेक्ट झालो ओल्ड मुंबई नाशिक आहे. ती आपला आय थिंक जेव्हा तिकडून निघालेलं तर 3, 6 का 7 दाखवत होतं. आता दाखवते 44. म्हणजे जवळजवळ 20 ते 25 मिनिटं कमी झाले आपण या रूटमुळे. पण रूट पण मस्त आहे, काही टेन्शन नाही, घाट नाही, काय नाही, नक्की आहे या रूट. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल किंवा व्हिडिओ जरा तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.